नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आता बाहेर झालेलं आहे पावसाचं वातावरण, त्यात आहे आपले साबुदाणा, त्यासोबत आहे थंडगार दही. तर असे वडे कसे बनवायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, अगदी घरच्या साहित्यात आपल्याला हे वडे बनवायचे आहे आणि इतके झटपट की बस 5 मिनटंसुद्धा लागत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला कुकरमध्ये कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 बटाटे घ्यायचे आहे. त्याचे 4 भाग करायचे आहे आणि कुकरला लवकर उकाडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यासाठी असे टाकून द्यायचे. आणि आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे, आज गुरुवार आहे, आज मला उपवास होता. त्यासाठी मी खिचडी न बनवता म्हणलं खिचडीच्या साहित्यापासूनच आज वडे बनवू. तर इतके झटपट वडे तयार झाले की खिचडीच्याच वेळात मी वडे बनवले. ते पण ही एक सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ना, काहीच वेगळं काही घातलेलं नाही. इतकी साधी सोपी रेसिपी आहे की तुम्ही इझिली करू शकता. तोपर्यंत काय करायचं आहे, इकडं कढई ठेवायची आहे, इकडं कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर मला सांगणार आहे, शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे. तर बघा, हा व्हिडिओ कुठंही स्किप करताना का बघून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला कळेल क्रिस्पी वड्याचं रहस्य काय आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला. तर चला बघू. आणि ही रेसिपी कशी वाटते याचीसुद्धा मला कमेंट करून टाका. 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या काय करायच्या आहे, दाताखाली येऊ नये म्हणून अगोदर आपण मिरची भांड्यात टाकणार आहोत आणि लगेच भांड्यात मिरची फिरून घेणार आहोत. मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आता मिरची बारीक झालेली आहे, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या व्हायला सुरुवात झाली आहे, तीसुद्धा तुम्हाला दिसतच आहे. तर त्यानंतर करायचं काय आहे, तर बाहेर पाऊस चालू झालेला आहे, तर मला आवाज देखील येत असेल. आणि या तळायच्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला तोंडाला चव वाढवण्यासाठी त्याचीसुद्धा आपण मदत घेणार आहोत. तर बघा तुम्ही, आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे. आता त्यात शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे, मिरच्या आणि शेंगदाणे एकाच वेळेस बारीक केला. आता आपलं बटाटे शिजलेले आहे, तर आपण काय करणार आहोत, तर लगेच इकडं तेल गरम करायला ठेवणार आणि बाकीची तयारीला सुरुवात करणार. तेल गरम होईपर्यंत आपल्या वड्याची तयारी झाली पाहिजे. आणि आता हे ना मी तेलात तळलेले वडे आहे बरं का. तर मिरच्या आणि दही आपलं त्यासोबत मग दहीसुद्धा तयारी करायला. नाही, थंड दही घेतलेलं आहे, त्यात 1 वाटी साखर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकत असते मी. दही तुम्ही टाकता का नाही हे सुद्धा मला नक्की कळवा काय म्हणते. तर बघा, असं दह्यात साखर आणि मीठ जर घातलं ना तर त्याचं काय होतं, आंबटपणा कमी होतो आणि आपल्या जिभेला चांगली चव येते बरं का. त्यासाठी असं करायला. तर किती घट्ट असं मस्त दही आहे, जसे आईस्क्रीम टाईप दही आहे बरं का. मी काही मिक्सरला फिरवलं नाही, तोपर्यंत तीसुद्धा मस्त साईडला ठेवून द्यायचं आहे. साखर मीठ त्याच्यात घालून ठेवलेलं आहे. आता आपण काय केलं, बटाटे गार व्हायला ठेवले, थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि लगेच आपला साबुदाणा भिजलेला आहे. तर साबुदाणा भिजायचा काही व्हिडिओ, कारण अचानकच प्लॅन झाला, बाहेर वातावरण झालं त्यामुळे. नाहीतर मला खिचडीच करायची होती, पण म्हणलं पावसाळ्यात असे वडे जर बनवले ना तोंडालाही देखील चव येते. आणि आता पावसाळा चालू आहे, असं काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं. हे तर तुम्हाला माहीतच आहे. भर दुपारचा टाईम झाला होता आणि भूक पण खूप लागली होती. तर काय म्हणलं, घ्यायचं ना एकदम इझी आणि लवकर कसे वडे येते याचीच मी बटाटे थंड होईपर्यंत बाकी सगळं साहित्य आपलं तयारच झालं. त्यानंतर आपण काय केलं तुम्हाला तर माहीतच आहे, त्यात काय केलं, 1 लिंबू पिळून घेतलं मस्तपैकी आणि लगेच मीठ घातलं आणि ना मस्त आहे ना वड्याचं मिश्रण अगोदर तयार करायचं. एक जीव झाला पाहिजे त्याचा. आणि त्यानंतर आपण वडे बनवायला घ्यायचे. तर बघा तुम्ही, पावसाच्या हवेचा त्याचा खूप आवाज येतो आहे, तरीसुद्धा तुमच्यासोबत आज मी व्हिडिओ टाकत आहे. कारण मी व्हिडिओ कधी टाकला होता, लास्ट व्हिडिओ रविवारी टाकलेला आहे. आज गुरुवार आहे, 4 दिवसापासून आपला लॉंग व्हिडिओ नाही, शॉर्ट व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही त्यात बघितले असतील साबुदाणा वडे. तर आता लॉंग व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. तर लॉंग व्हिडिओ तुम्हाला का कुठली कमी वाटते का, किंवा वडी तुम्ही कधी अशी करता का, यात आणखीन काही टाकता का, ते सुद्धा सांगा मला. याच्यात तुम्ही कोथिंबीर जिरंसुद्धा वापरू शकता जर तुमच्या उपवासाला चालत असतं तर. पण आमच्या भागात काही खात नाही, त्यामुळे मी काही वापरत नाही. आणि तसेच म्हटलं तर आपण टाकू शकतो. या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे साबुदाणा वड्याचा वाटतं, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि यात काय बदल वाटला ते सुद्धा तुम्ही सांगा. हा एकदम झटपट वडे बनवले होते आणि ना तुमच्यासोबत शेअर देखील केलेले आहेत. तर बघा, आपलं तेल किती गरम झालेलं आहे, आपण लगेच तळायला सुरुवात करणार आहोत. तर अशा पावसाच्या वातावरणामध्ये ना असे मस्त गरमागरम वडे आणि त्यासोबत अशी तळलेली मिरचीची साथ तर कोणाला नाही आवडणार. आता काय तुमच्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल, जसं की मलासुद्धा वाटतं आहे कधी माझ्या प्लेटमध्ये गरमागरम वडे येतील आणि मी कधी सर्व करेन. कारण मला खूप भूक लागली होती. 1 वाजला होता, 1-1:30च्या दरम्यान ही वडे करायला सुरुवात केली होती मी करायला. तर बघू शकता तुम्ही.
आणि कुठेही वड्याचा गाळ वगैरे काहीच होणार नाही, सुट्टा वडा होणार नाही. त्यासाठी काय करायचं माहिती की एकदम कडकडीत तेल करून घ्यायचं गरम. तुम्ही म्हणता असताना आम्ही वडे करतो ना, आमचे वडे लूज होतात. त्यासाठी काय करायचं माहिती तुम्हाला, मी बटाटेसुद्धा खूप वापरलेले आहेत साबुदाण्यापेक्षा, आणि तरीसुद्धा माझा वडा एकदम क्रिस्पी आणि कडकच झालेला आहे. तर त्याच्या मागचं काय रहस्य आहे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला ते रहस्य सांगते मी. ते म्हणजे काय माहिती का, वडे करताना ना त्यात ना थोडं आहे ना शेंगदाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आणि जेव्हा आपण ते सगळं मिळत असताना बटाटे ना, शिजलेले बटाटे ना ते चांगले करून मॅश करून घ्यायचे आणि त्याचा एक जीव झाला पाहिजे. आणि लिंबू टाकले का वेगळीच टेस्ट येते बरं का. तर लिंबाचा रस टाकायचा, त्याने काय होतं तेल अजिबात राहत नाही आपल्या वड्यामध्ये. ते देखील तुम्हाला माहीतच आहे. तर बघा असे पावसाळ्यात क्रिस्पी वडे करून खायला लहान मुलांना तर काही मोठ्यांनासुद्धा आवडतात. आणि तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राऊन कलर तयार झालेला आहे आणि एकदम तुम्ही दिसतंय का त्याला कुठंही काही खराबी झालेली नाही. तेलसुद्धा शेवटपर्यंत असंच राहणार आहे आपलं. तर बघा आता आपण काय करू, स्टीलच्या भांड्यात काढू, कारण प्लॅस्टिकच्या ह्याच्यात नंतर ठेवता येईल. तर असे करून पटपट आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे. आणि तेलसुद्धा आपलं कडकच, म्हणजे गॅस हा कमी करायचाच नाही, मंद आचेवर कधी करायचे, एकदा पलटी मारली की मग कमी गॅस करायचा, तोपर्यंत नाही करायचं. जर तोपर्यंत कमी गॅस केला तर तुमचे वडे लूज पडणार आणि चांगले नाही होणार. तर कशी वाटली आपल्या वड्याची रेसिपी मला नक्की कळवा. सर्व वडे आपले तळून झालेले आहे. आता लवकरच सर्विंग डिश सजून तुमच्यासोबत दाखवणार आहे आणि लवकरच मी वडे खायला सुरुवात करणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.